नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये सावलीच्या पाठीमागे आता ऐश्वर्याचे गुंड लागलेले असतात आणि शिवमंदिराच्या दिशेने आता सावली ही जंगलातून मार्ग काढत पळत असते आणि पायानी आता सावली ही पळत असताना सावलीच्या पायाला दगडगोटे काटे कुटे सगळे काही टोचत असतात. अजिबात त्याची पर्वा न करता आता कसेही करून मंदिरापर्यंत पोचायचे असा मनात ठाम निर्धार करून आता सावली पळत असते आणि त्याच वेळेस पाठीमागून आता ऐश्वर्याची गुंड अखेर सावलीला बघतात. बोट करत आता ते गुंड एकमेकांना सांगतात की ते बघा, ती पकडा तिला. आणि आता गुंड पुन्हा सावलीचा पाठलाग करू लागतात आणि पटकन आता सावली एका झाडाजवळ येते. सावलीला आता दम लागलेला असतो, पण त्याच वेळेस आता सावली म्हणते, नाही, काही जरी झालं तरी मला मंदिरात पोचायचं आहे आणि सरांवरती आलेलं संकट मला दूर करायचं आहे. मला आता थांबता येणार नाही असे म्हणत पुन्हा आता पाठीमागे बघत आता सावली ही पुन्हा पळू लागते. सावलीने आता गुंड आपल्या पाठीमागे येत आहेत हे बघितलेलं असतं आणि अचानक आता सावली पळत असताना एक भला मोठा काटा आता सावलीच्या पायात टोचतो आणि सावलीच्या पायात काटा भरताच आता त्यातून रक्त येऊ लागते. पायातील ते रक्त बघत सावली आता तिला त्रास होऊ लागतो आणि तसाच त्या वेदनेने आता सावली तो पायातील काटा काढून फेकून देते. सावलीचा पाय आता रक्ताने भरलेला असतो. तसाच सावली आता जमिनीवर पाय ठेवते आणि तेवढ्यात आता सावली ही पळत आता जात असताना काट्याचा आता त्रास होऊन सावली ही खाली पडते. त्याच वेळेस पाठीमागून गुंडांची टोळी पुन्हा सावलीच्या पाठीमागे येत असल्याची सावली बघते. इकडे आता तिलोत्तमा ही खुर्चीवर बसलेली असताना तिलोत्तमाला डोळा लागलेला असतो, पण त्याच वेळेस आता तिलोत्तमाला सारंगचे औक्षण करत असताना आरतीचे ताट कसे खाली पडले हे आता तिलोत्तमाला आठवून डचकून आता तिलोत्तमा झोपेतून उठते. इकडे तिकडे बघू लागते. तिलोत्तमा म्हणते, सारंग, सारंग, कुठे सारंग? आणि तिलोत्तमा उठून उभा राहते. तर तेवढ्यात पाठीमागून राज तिथे येतो. तेवढ्यात आता राजचा हात पकडून आता तिलोत्तमा म्हणते की सारंगचा काही फोन आला का तुला राज? आणि सारंग ठीक आहे ना? राज आता हसतच म्हणतो की आई, एवढी का घाबरलीस तू? सारंग काय आता लहान आहे का आणि येईल तो? असे म्हणत हसतच राज तेथून निघून जातो आणि एवढ्यात आता अमृता तिथे येते. तिलोत्तमा अमृताला म्हणते, सारंगचा काही फोन आला होता का? अमृता म्हणते, नाही ना आई, पण तुम्ही एवढे का घाबरलात? तिलोत्तमा म्हणते, काही नाही ग, मला थोडंसं टेन्शन आलंय. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की सारंग माझा सुखरूप तर असेल ना ग अमृता? पटकन आता दोघीही गणपती बाप्पा समोर येतात. तिलोत्तमा गणपती बाप्पाला हात जोडते आणि म्हणते की गणपती बाप्पा, माझ्या सारंगला व्यवस्थित ठेव, त्याच्यावरती काही संकट येऊ देऊ नकोस. तर इकडे अमृता विचार करते की सावली गेली असेल का आणि सावली आता मंदिरापर्यंत पोहोचून तिचे व्रत पार पाडू शकेल का, असे प्रश्न आता अमृताच्या डोक्यामध्ये येत असतात. आणि आता इकडे गुंड हे सावलीच्या पाठीमागे लागलेले असतात. गुंड आता सावलीच्या अतिशय जवळ आलेले असतात आणि मंदिरसुद्धा आता खूप जवळ आलेलं असतं. आतमध्ये आता शंकराची पिंड ही एकदमच मंदिरामध्ये जवळ असते. तर सावली मंदिरापर्यंत पोहोचणार एवढ्यात पाठीमागून गुंडसुद्धा सावलीच्या अगदी जवळ आलेले असतात आणि सावलीला आता दम लागलेला असतो आणि सावली आता धाप टाकू लागते. इकडे आता राज हा सारंगला फोन करतो. सारंग आता त्याच्या कारमधून रस्त्याने येत असतो. तेव्हा आता राज म्हणतो की झाली का मीटिंग? तर सारंग म्हणतो, मीटिंग झाली पण डील नाही केली. तर आता राज म्हणतो का? तर आता सारंग म्हणतो की मला अजिबात नाही पटलं त्यांचं मटेरियल. आणि तेवढ्यात आता लगेच राज म्हणतो की ये सारंग, आपण मग नंतर बोलू. आणि राज फोन ठेवतो आणि इकडे आता सावली पुन्हा गुंड पाठीमागे आल्याचे बघून पुन्हा तिचा पळण्याचा स्पीड वाढवते आणि अतिशय जोरजोरात आता सावली पुढे मंदिराच्या दिशेने पळते. तर गुंड आता सावलीच्या पाठीमागे लागतात आणि इकडे आता सारंग हा त्याच्या कारमधून येत असताना कारचा स्पीड आता वाढलेला असतो आणि सारंग आता कारचे ब्रेक दाबू लागताच गाडीचे ब्रेक फेल झालेले असते आणि सारंग आता घाबरतो. गाडी अतिशय वेगाने येत असते. इकडे आता सावली एका दगडावरती बसलेली असते. सावलीला खूप दम लाभलेला असतो आणि त्याच वेळेस आता गुंड पाठीमागून सावलीचा पाठलाग करत सावलीच्या पाठीमागे येऊ लागतात आणि एवढ्यात आता सावली समोर बघते तर समोर आता मंदिर असते आणि सावली आता मंदिराच्या समोर बसलेली असते. हे आता सावलीच्या लक्षात येते आणि मंदिरातली ती शिवाची महादेवाची पिंड बघताच आता सावलीला खूप आनंद होतो आणि त्याच अवस्थेत सावली आता महादेवाला हात जोडते. पटकन आता सावली उठून उभा राहते आणि महादेवाच्या पिंडीसमोर येत हात
जोडत म्हणते की महादेवा. तर त्याच वेळेस आता सारंग त्याच्या कारमधून रस्त्याने भरधाव वेगाने येत असतो. गाडीचे ब्रेक फेल झालेले असते आणि सावली आता महादेवाच्या त्या मंदिराकडे बघत इकडे तिकडे बघू लागते. तिथे आसपास आता कोणीच नसते आणि तेवढ्यात पाठीमागून जोरजोराने पळत ते 2 गुंड अखेर तिथे येतात आणि सावलीच्या पाठीमागे येताच सावली आता पाठीमागे बघते. त्या गुंडांना बघून आता सावली खूप घाबरते. तर ते गुंड आता सावलीकडे बघत हसू लागतात. इकडे आता सारंग त्याच्या कारमधून त्याच रस्त्याने भरधाव वेगाने येत असतो आणि त्याच वेळेस आता इकडे काळजीत पडलेली तिलोत्तमा सारंगला फोन लावते. पण सारंग आता फोन उचलत नसतो. तेव्हा आता तिलोत्तमा आणखीनच घाबरते आणि ते गुंड आता सावलीला म्हणतात की पळून पळून कुठे पळणार होतीस, अखेर आम्ही तुला पकडलंच. हसतच ते गुंड म्हणतात अखेर तू आम्हाला सापडलीच ना, आता कुठे पळशील. बोट करत आता सावली त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की माझ्याजवळ येऊ नका, हे बघा मी तुम्हाला सांगते. तर हसतच ते गुंड आता सावलीकडे येऊ लागतात. सावली आता पाठीमागे सरकू लागते. ते गुंड काही ऐकायला तयारच नसतात आणि त्याच वेळेस आता सावली मोठ्याने ओरडते माझ्यापासून लांब राहा. पण आता ऐकेल तो ते गुंड कसला आणि नंतर आता सावली हात जोडून त्यांना म्हणते की मी तुमच्या पाया पडते, हे बघा माझ्या सौभाग्यासाठी माझ्याजवळ येऊ नका, माझे सौभाग्य संकटात आहे. सावली म्हणते मी तुम्हाला सांगते पाहिजे तर तुमच्या पाया पडते, पण माझ्याजवळ काही तुम्ही येऊ नका. आणि तेवढ्यात आता सावलीचा धक्का शेजारीच उभ्या असलेल्या त्रिशूळाला लागतो आणि सावली त्या त्रिशूळाकडे बघते आणि आता पटकन तो त्रिशूळ आपल्या हातात घेत सावली त्या गुंडांसमोर त्रिशूळ धरते आणि म्हणते मागे व्हा. तो त्रिशूळ बघून आता ते गुंड खूप घाबरतात. सावली म्हणते की हे बघा माझ्या सौभाग्यासाठी मी काहीही करू शकते आणि गुंड आता घाबरून मागे मागे सरकू लागतात. त्याच वेळेस आता सारंग भरधाव वेगाने गाडी चालवत गाडीला कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. गाडी इकडे तिकडे आता हेलकावी खात असते आणि सारंग तसाच पुढे गाडी चालवत असतो. गाडीचे ब्रेक लागत नसते आणि ते ब्रेक फेल झालेले असते आणि तेवढ्यात आता 4 ते 5 बाया दुधाच्या कळश्या घेऊन मंदिरामध्ये आलेल्या असतात आणि मंदिरामध्ये येताच ते गुंड तेथून पळून जातात. गुंड पळून जाता क्षणी त्या बायका आता सावली समोर येतात आणि म्हणते काय ग पोरी, बरी आहेस ना तू, आणि कोण होते ते लोक. सावली आता भानावर येते. गुंड पळून गेलेले असतात आणि सावली आता त्या बायकांजवळ कळशीमध्ये असलेले दूध बघते. तेवढ्यात आता सावली म्हणते की मला हे बघा अभिषेक करायचा आहे, मला तुम्ही तुमच्या जवळची दूध देताल का. एक बाई म्हणते की तुझ्या या अवताराकडे बघून आम्हाला वाटतंय तुझ्याकडे पैसे नसतील. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की नाही आहेत माझ्याकडे पैसे, पण मी तुम्हाला कानातलं देऊ शकते. तेवढ्यात सावली आता कानाला हात लावते आणि कानाला हात लावता क्षणी दुसरी एक आजीबाई म्हणते की अगं थांब थांब पोरी. आणि आजीबाई त्या बायकांना म्हणते की अगं तुम्ही कुठे उभा आहात, कोणत्या जागेवर उभे आहात, तुम्हाला काही कळतंय का. आणि तेवढ्यात आता ती आजीबाई म्हणते की पैशासाठी तुम्ही अडवणार आहात का पोरी, तू काही काळजीच करू नकोस, मी देते तुला दूध आणि ही घे दूध आणि कर तू अभिषेक. तेव्हा सावली खुश होते. तर इकडे सारंग आता ब्रेक लागत नसल्यामुळे भरधाव वेगाने गाडी चालवत असतो आणि त्या आजीबाईने आता दुधाची कळशी सावलीच्या हातात दिलेली असते. सावली त्या दुधाकडे बघत खुश होते. सारंगची गाडी आता हेलकावे खाऊन आता सारंगचा गाडीवरचा ताबा आणि कंट्रोल सुटत चाललेला असतो. तर तिलोत्तमा फोन लावत असते आणि फोन काही सारंग उचलत नसतो आणि तिलोत्तमा घाबरून अजूनच काळजीत पडत असते. आणि त्याच वेळेस आता भरधाव वेगाने कार चालवत असताना समोर एक मालाचा टेम्पो भरधाव वेगाने समोरून म्हणजे सारंगच्या गाडीच्या समोरून येत असतो आणि सारंग आता तो टेम्पो बघून खूप घाबरतो. इकडे आता सावली ती दुधाची कळशी घेऊन भर मंदिरात महादेवाच्या पिंडीसमोर आलेली असते. प्रेमाने महादेवाकडे बघत सावली आता खुश झालेली असते आणि कळशीच्या दुधाकडे बघत आता सावली ही महादेवाच्या पिंडीसमोर उभा असते. तर इकडे सारंग भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या त्या टेम्पोला बघतो आणि आता सारंग गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू लागतो आणि अखेरीस ती दुधाची कळशी महादेवाच्या पिंडीवरती ओतत आता सावली ही अभिषेकाला सुरुवात करते. आणि त्याच वेळेस आता त्या टेम्पोला क्रॉस करून सारंग त्याची गाडी पुढे आणतो आणि गाडीचा ताबा सुटून गाडी एका समोरच्या झाडावर आदळते आणि सारंगचा सगळ्यात मोठा ॲक्सिडेंट झालेला असतो. त्याच वेळेस आता सावली ही अभिषेक करून महादेवाच्या पिंडीवरती दूध ओतत असते आणि तेवढ्यात आता सावलीने अभिषेक इकडे पूर्ण केलेला असतो. महादेवाच्या पिंडीसमोर बसत आता सावली हात जोडतच महादेवाला म्हणते की माझे तप फळाला आले ना. आणि सावली खुश झालेली असते आणि सूर्यास्ताच्या पूर्वी अनवाणी पायाने सावली तिथे कुठेही न थांबता अखेर सावलीने ते खडतर व्रत पूर्ण केलेलं असतं. आणि तेवढ्यात महादेवाच्या पिंडीवरील बेलाचे पान हे सावलीच्या समोर पडते आणि ते पान आता सावलीच्या समोर महादेवाच्या पिंडीत
वर पडताच आता सावलीला महादेवाने कौल दिलेला असतो आणि अखेर आपले व्रत हे फळाला आल्याचे सावलीची खात्री झालेली असते आणि सावली खूप खुश होते. आणि इकडे आता सगळेजण मेंदळ्यांच्या घरी टेबलवर बसलेले असतात. तिलोत्तमाने आता तोंडाला हात लावलेला असतो. राज आता हसत असतो आणि म्हणतो की ही आई ना कशाला टेन्शन घेते काय माहिती, सारंग आता लहान आहे काय येईल ना तो. चंद्रकांत म्हणतो की तिलोत्तमा हे बघ उगाचच तू टेन्शन घेऊ नकोस. तेवढ्यात अमृता आता तिलोत्तमाला चहा घेऊन येते. तिलोत्तमाचे सगळे लक्ष आता सारंगकडे लागलेले असते. तिलोत्तमा घाबरून आता चहाच्या कपाकडे हात करते, पण तिलोत्तमाचे लक्ष नसताना आता तो चहाचा कप तिलोत्तमाच्या हातातून तसाच खाली पडतो. तेव्हा तिलोत्तमाला भानावर येत मोठा धक्का बसतो. तिलोत्तमा म्हणते की चहाचा कप फुटला म्हणजे हा अपशकुन असतो ना. तेव्हा आता चंद्रकांत म्हणतो की हे बघ तिलोत्तमा, तू काही टेन्शन घेऊ नकोस, हे सगळं काही खरं नसतं, तू उगीचच त्याच्यावरती विश्वास ठेवू नकोस. तिलोत्तमा म्हणते की आता माझं चित्त काही थारावर राहिलेले नाही. राज, आत्ताच्या आत्ता तू सारंगला मेसेज कर, तो फोन उचलत नाहीये. राज म्हणतो ठीक आहे आई, मी त्याला आत्ता मेसेज करतो. आणि तेवढ्यात आता राज हा मेसेज करत असताना चंद्रकांतरावांना फोन येतो आणि तो फोन ऐकताच आता चंद्रकांतराव खाडकन उठून उभा राहतात. तिलोत्तमा म्हणते काय झालं. चंद्रकांतराव म्हणतात की सारंगचा ॲक्सिडेंट झाला. आणि ते शब्द ऐकताच सोहम, राज, तिलोत्तमा यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तिलोत्तमाच्या आता हृदयाचा ठोका चुकलेला असतो. इकडे आता गुंड पळत पळत पुन्हा खाली येतात. ऐश्वर्या त्या गुंडांची वाटच बघत असते आणि तेवढ्यात आता ते गुंड येताच ऐश्वर्या म्हणते कुठेही ती मुलगी. ते गुंड म्हणतात अहो त्या मुलीला आम्ही खूप अडवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ती मंदिरात गेलीच. आणि लगेच ते ऐकून आता ऐश्वर्या म्हणते की अगदी मूर्ख आहात तुम्ही, कशी काय पोहोचली ती मंदिरात. तर गुंड आता घडलेली सगळी हकीकत ऐश्वर्याला सांगतात. आपण मंदिरापर्यंत सावलीचा पाठलाग करत गेलो त्यावेळेस त्या सावलीने त्रिशूळ उचलून कसे आपल्याला धमकावले आणि माझ्या सौभाग्यासाठी मी काहीही करू शकते असे म्हणत सावली कशी जीवावर उदार झाली याची सगळी हकीकत ते गुंड आता ऐश्वर्याला सांगतात. आणि मग त्या बाकीच्या बायका कशा तिथे आल्या आणि त्रिशूळ बघून आपण कसा तिथून पळ काढला. त्यानंतर मग ते दुधाची कळशी त्या आजीबाईकडे घेऊन सावलीने कसा अभिषेक केला हे सगळं आता ते गुंड ऐश्वर्याला सांगतात. आणि ऐश्वर्याच्या तळपायाची आग आता मस्तकात गेलेली असते. ऐश्वर्या रागाने त्या गुंडाला म्हणते की अरे एका मुलीला तुम्ही पकडू शकला नाहीत, इडियट कुठले, चला निघा. तर ते गुंड निघून जातात. आणि तेवढ्यात ऐश्वर्याला आता चंद्रकांतरावांचा फोन येतो. तो फोन घेत आता ऐश्वर्या म्हणते की बोला ना डॅड. चंद्रकांतराव म्हणतात की कुठे आहे तू ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते मी एका कामासाठी बाहेर आले. तेव्हा आता चंद्रकांतराव म्हणतात की ऐश्वर्या तू जिथे कुठे असेल ताबडतोब हॉस्पिटलमध्ये, सारंगचा ॲक्सिडेंट झाला आहे. ते ऐकताच ऐश्वर्या म्हणते काय, हो मी लगेच आले. आणि त्याच वेळेस आता सारंगला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. सारंगचे डोक्याला खूप मार लागलेला असतो, हातातून सगळं रक्त येत असतं. त्या अवस्थेत आता सारंग हा इकडे तिकडे बघत असतो. फक्त सारंगची नजर भिरभिरते असते. गाडीवरून सारंगला पटकन हॉस्पिटलमध्ये सिस्टर आता आतमध्ये घेऊन जाऊ लागतात. आणि इकडे आता सोहम, चंद्रकांत, तिलोत्तमा कारमधून हॉस्पिटलकडे निघालेले असतात. तेवढ्यात तिलोत्तमा म्हणते की जेव्हापासून ती मुलगी आपल्या घरात आली ना तेव्हापासून माझ्या सारंगवर काही ना काही संकट येतात आणि त्याच्यावर काही ना काही घडतंच. आणि आता मी तुम्हाला सांगते मला आता ती मुलगी एक मिनटंसुद्धा माझ्या घरामध्ये नको आहे. चंद्रकांत आता तिलोत्तमाला समजावतात आणि म्हणतात की तिलोत्तमा अगं तू शांत हो, एवढा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. सोहम आता तिलोत्तमाला म्हणतो की मॉम आता हे सगळं बाजूला राहू दे, सारंग दादाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि इकडे आता अभिषेक पूर्ण करताच आता सावली ही जंगलाच्या त्या रस्त्यातून खाली येत असताना अचानक सावलीची नजर तिच्या पिशवीकडे जाते. गुंडांनी पाठलाग करत असताना आपली पिशवी पडली होती आणि ती सापडली हे कळताच पटकन सावली ती पिशवी घेते आणि तिच्यामधून मोबाईल बाहेर काढते. तेव्हा अमृताचे सावलीच्या मोबाईलवर खूप मिस कॉल आलेले असतात. अमृता म्हणते की एवढे मिस कॉल. आणि पटकन आता इकडे अमृता, राज हे बबलूसोबत कारमधून येत असतात. तेवढ्यात आता राज म्हणतो की नीलला फोन लावून हॉस्पिटलमध्ये बोलावून घे. आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते ठीक आहे. आणि अमृता पुन्हा एकदा सावलीला फोन लावते. पटकन सावली फोन उचलते तर अमृता म्हणते की अगं सावली कुठे आहेस तू, मी किती फोन केले आणि सारंगचा ॲक्सिडेंट झाला आहे, पटकन तू सिटी हॉस्पिटलमध्ये ये. अमृताचे ते बोलणे ऐकताच आता सावलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या
त्याच वेळेस वासुदेवाचे बोलणे आता सावलीला आठवते. वासुदेवाने सांगितलेले असते की तुझे सौभाग्य धोक्यात आहे आणि हे आता सावलीच्या डोळ्यासमोर येते. आणि तेवढ्यात आता अमृता फोन ठेवते तर राज आता अमृतावरती भडकतो. राज म्हणतो की सगळ्या गोष्टी त्या पोरीला आपल्या घरातल्या सांगायची काही गरज आहे का, आणि आता ती जगन्नाथला सांगेल आणि जगन्नाथ मग काय करेल तुला कळतंय का काही, आणि आता आईसमोर तू तोंड उघडू नकोस, कळलं का तुला, असे आता राज ह्या अमृताला दम देतो. आणि तेवढ्यात आता सारंगचा ॲक्सिडेंट झाला हे शब्द ऐकताच आता सावलीला पुन्हा धक्का बसतो. सावलीला आता काय करावं आणि काय नाही कळत नसतं. पाठीमागे सावली आता मंदिराकडे बघते. सावलीला आता कुठं जावं आणि काय करावं हेच काही समजायला तयार नसतं. आणि तेवढ्यात आता सावली विचार करते की आत्ता मला ज्या ड्रायव्हर काकांनी सोडलं ते ड्रायव्हर काका तिथे असतील का, मला बघायला हवं असे म्हणत सावली आता फटफट जंगलातील तो रस्ता पार करून खाली उतरू लागते. तर आता सावली ही सारंगचा जीव अभिषेक करून आता हॉस्पिटलमध्ये कसा वाचवणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.